मद्यधुंद पोलीस शिपायाची दुकानदारास मारहाण। पोलिसांबद्दल सोशल मीडियावर उमटत आहेत संतप्त प्रतिक्रिया। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास क्षुल्लक खाण्याच्या पानावरून दुकानदार बिलाल महापुळे यास पोलीस शिपाई श्याम जाधव यांनी शिवीगाळी व काठीने मारहाण केली। या घटनेबद्दल माथेरानमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर सर्वत्र पोलिसांचा निषेध सुरू आहे। लॉकडाऊन नंतर 9 महिन्यांनी माथेरान हळूहळू सुरू झाले असून माथेरानमध्ये सध्या दिवाळी सीझन सुरू आहे। त्यामुळे सर्व व्यावसायिक आपल्या कामधंद्यात व्यस्त असताना शुक्रवारी रात्री 11 वाजता दुकानदार बिलाल महापुळे हे आपले पानाचे दुकान बंद करून घरी निघाले असताना तेथे मद्यधुंद अवस्थेत पोलीस शिपाई श्याम जाधव आले आणि बिलालकडे पानाची मागणी केली। त्यावर बिलाल यांनी त्यांना कात व चुन्याची भांडी आत धुतली आहेत, दुकान बंद झाले आहे, तरी दुसरे काही पाहिजे असेल तर देतो असे सांगितले असता जाधव यांनी दुकानदार बिलाल यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली। मी रात्री दुकान बंद करून घरी जात होतो। बेकरीमध्ये उभा होतो, अंडी आणि दूध घरासाठी नेत होतो। तेवढ्यात पोलीस आले, श्याम जाधव पोलीस आले। त्यांनी मला सांगितलं की पान दे। तर मला ठीक आहे साहेब, मी सगळी भांडी वगैरे माझी आटपली आहेत, तुम्हाला दुसरं काय पाहिजे असेल तर मी देतो। तर ते बोलले नाही ठीक आहे तू हुशारी करू नकोस, तुला दुकान बंद करायची वेळ किती आहे? तर ते मी बोललो त्याला 10 ते 11 वाजता। तो बोला आता वेळ किती आली आहे? तो बोला 11:30। तर बोला ठीक आहे तू उद्यापासून 10 वाजता दुकान बंद कर। बोला साहेब ठीक आहे, हे नियम सगळ्यांना लागू करा, सगळे बंद करतील तर मी पण बंद करतो। तर ते बोलायला की तू जास्ती हुशारी वगैरे करू नकोस, तुला मी बघतो। बोला ठीक आहे काय बघता, मी काय चुकीचं तुम्हाला बोललो का? तर ते मला शिवी वगैरे द्यायला लागले। तो बोला शिवी वगैरे देऊ नकोस, तू पिऊन आलायस, तुझी मेडिकल चेकअप करू। एवढा मी बोललो तर ते मला पोलिसाची काठी घेऊन मारहाण करायला लागला। आणि मग मी त्याला बोललो तू मेडिकलसाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये, मग काय ते बघूया आपण। मग त्याला मी पोलीस स्टेशनमध्ये नेला। त्याच्यानंतर तो एक बाबू करून त्याने पाठवला होता माझ्याकडे। तो बोला तुझी पण मेडिकल चेकअप करा। मग ते बोलले की माझी करतात, तर बोला माझी पण चेकअप करा, माझी पण मेडिकल चेकअप केली मी। पोलीस शिपाई यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांच्यासोबत असलेल्या कॉन्स्टेबल जोशी यांनी समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु जाधव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या गोंधळामुळे रात्री लोक जमले आणि जाधव पोलीस यांची मेडिकल करण्यासाठी माथेरान बीजे हॉस्पिटलमध्ये जात असताना महाराष्ट्र माझाचे प्रतिनिधी दिनेश सुतार हे या घटनेचे वृत्तांकन करण्यास गेले असता त्यांनाही जाधव यांनी धक्काबुक्की केली। पत्रकार दिनेश सुतार यांनी तशी लेखी तक्रार माथेरान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे। काल रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या श्याम जाधव या पोलीस शिपायाने या ठिकाणी येऊन एका पानवाल्याला मारझोड केली आणि हे पानवाले म्हणजे बिलाल महापुळे हा जो युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि अशा अमानुष पद्धतीने या ठिकाणी काठीने मारझोड करत होता। त्याची कुठली म्हणजे चुकी नसताना तो दुकान बंद करून चाललेला पानाच्या छोट्याशा विषयावरनं ही मारझोड पोलिसांनी केली, त्याला शिवीगाळी केली आणि हे प्रकरण ज्यावेळेला माथेरान पोलीस ठाण्यामध्ये गेले त्या ठिकाणी फिर्यादी बिलाल महाबळे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली। त्यावेळेला जे पोलीस शिपाई आहे श्याम जाधव यांना माथेरान हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना आम्ही वृत्तांकन करण्यासाठी मी पोचलो असताना त्या ठिकाणी त्यांनी मला देखील शिवीगाळ करून मारझोड करण्याचा प्रयत्न केला। काल जो प्रकार घडलेला आहे आमच्या पोलीस नाईक श्याम जाधव यांच्याकडून, त्या प्रकाराची आम्ही वरिष्ठांना माहिती कळवलेली आहे आणि वरिष्ठांना आता रिपोर्ट आम्ही सादर करत आहोत। त्यानुसार आमचे वरिष्ठ आता त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहेत। एखाद्या पोलिसाच्या अशा कृत्यामुळे संपूर्ण पोलीस विभागाला मान खाली घालावी लागते। पोलीसच जर विनाकारण दारूच्या नशेत असे नागरिकांना त्रास द्यायला लागले तर जनतेला न्याय मिळणार कसा, असा प्रश्न माथेरानकर विचारत आहेत। चंद्रकांत सुतार, स्वराज्य लेख लाईव्ह, माथेरान। कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा।